विचार करा, भारताची लोकसंख्या 140 कोटी, मात्र त्यातला तरुण भारत म्हणजे 8,70,00,000 तरुण काहीच करताना दिसत नाहीत. काम नाही की धंदा नाही, शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. असे 1-2% नव्हे तर 15 ते 29 वर्षे वयोगटातील तब्बल 11% तरुण या करिअरच्या दरीत अडकून पडले. म्हणजे सुमारे 9 कोटी तरुण काहीच करत नाही. आता तुम्ही म्हणाल की हा धक्कादायक आकडा आला तरी कुठे, कुणाच्या आणि कोणत्या अहवालात? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. भारतातील 9 कोटी तरुण धड शिकतही नाहीत, कामधंदाही करत नाही. पदवीधर असूनही फक्त 8.25% तरुणांनाच मिळते पात्रतेनुसार नोकरी. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. हा आकडा कुठून आला, कसा आला आणि आता यावर उपाय तरी काय? चला पाहूयात. नीती आयोगाच्या 2021च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 78व्या फेरीवर आधारित असलेला हा अहवाल सांगतो तरी काय. भारतातील 8,70,00,000 तरुण काहीच करताना दिसत नाहीत. काम नाही की धंदा नाही, शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. आणि हे कोण म्हणतंय? तर आपला नीती आयोग. नीती आयोगाच्या 2021च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 78व्या फेरीवर आधारित या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालाचं नाव आहे विकसित भारत @2047. त्यासाठी कौशल्य विकासाची पुनर्कल्पना. या अहवालात भारतातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुण वर्गावर प्रकाश टाकण्यात आलाय. नीती आयोगानं भारतातील तरुणांची 5 गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिल्या गटात शालेय शिक्षण घेणारे तरुण, दुसऱ्या गटात उच्च शिक्षण घेणारे तरुण, तिसऱ्या गटात औपचारिक आणि अनौपचारिक काम करणारे तरुण, चौथ्या गटात काम, धंदा, शिक्षण, प्रशिक्षण यापैकी काहीच न करणारे 8,70,00,000 तरुण आणि 5व्या गटात तरुण महिला, ज्यांची संख्या काहीच न करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे. काम, धंदा, शिक्षण, प्रशिक्षण यापैकी काहीच न करणाऱ्या 8,70,00,000 तरुणांना नीट असं म्हणता येईल. इथं नीटचा अर्थ काय होतो माहितीये? नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग. 8,70,00,000 म्हणजे महाराष्ट्रासारख्या एका राज्याच्या लोकसंख्ये इतके तरुण आजही सिस्टीमच्या बाहेर आहेत. पहिला मुद्दा म्हणजे खर्चाचा अडथळा. कॉलेजची फी, त्यात खाजगी क्लासची फी, त्यामुळे आधीच शिक्षणावर बराचसा खर्च झालेला असतो. आता त्यावर पुन्हा पैसे खर्च करून स्किल ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण घेणं परवडत नाही. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात तर ते शक्यच नाही. दुसरा मुद्दा म्हणजे कमी पगाराच्या नोकरीचा स्वीकार. अनेक पदवीधर आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कोणतीही नोकरी स्वीकारतात असा अहवाल सांगतो. बीकॉम झालेला तरुण नोकरी काय करतो? तर 12,000 रुपये पगारावर डाटा एंट्रीची. इथं फक्त 8.25% तरुणांनाच मिळते पात्रतेनुसार नोकरी. बाकीचे सगळे अंडर एम्प्लॉईड. म्हणजे उरलेले सगळेजण नीट अर्थात नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग. तिसरा मुद्दा म्हणजे शिक्षण ते रोजगार यातली मोठी तफावत. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही, कोणत्या इंडस्ट्रीशी लिंक नाही, त्यामुळे विद्यार्थी रोजगारक्षम बनत नाहीत आणि मग शेवटी निराश होऊन ते काय करतात? नीट. अगदी बरोबर, नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग. चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 88% तरुणाई घरात. 88% तरुणाई घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आता ही इतकी मोठी दरी का निर्माण झाली आणि त्या मागची कारणं तरी काय, ती आधी शोधावी लागतील. नीती आयोगानं यामागची काय कारणं सांगितली आहेत माहिती आहे? पैसा, गरिबी, कौटुंबिक दबाव, असुरक्षिततेमुळे मुलींना लांब पाठवण्याची भीती, काय शिकायचं, कुठं जायचं, करिअर मार्गदर्शनाचा अभाव आणि लवकर लग्न. आणि हे घडतंय कोणत्या वयात? तर 15 ते 29 या वयोगटात. म्हणजे शिक्षण थांबलं, नोकरी नाही, त्यामुळं अडकून पडले घरात. नीती आयोगानं फक्त समस्याच नाही तर उपाय देखील सांगितलेत. सरकारनं काय केलं? तर 2014-15 पासून 7,67,00,000 अधिक तरुणांना
प्रशिक्षण दिलं. 2025-26च्या अर्थसंकल्पात कौशल्य विकासासाठी 34,000 कोटींची तरतूद गेली. महाराष्ट्राची महास्वयम आणि तामिळनाडूची नान मुदलवन या योजनांचं आयोगानं कौतुकही केलं. आयोगानं याबाबत आपल्या 5 शिफारशी देखील सुचवल्या आहेत. नीती आयोगानं सुचवलेल्या 5 शिफारशी: 6वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात रोजगार क्षमता आणि उद्योजकता कौशल्ये शिकवावीत. 9वी पासूनच व्यावसायिक शिक्षण सुरू करावं. तरुणांना अनुदानित किंवा मोफत प्रशिक्षण द्यावं, त्यांच्याकडे पैसे नाहीत. कमवा आणि शिका हे मॉडेल अंमलात आणावं. तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळवावं. स्थानिक मागणीनुसार त्यांना कौशल्य शिकवलं जावं. एकूणच काय तर आजची परिस्थिती अशी आहे की पदवी मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण नोकरी मिळवणं कठीण आहे. कारण तरुणांना व्यावहारिक शिक्षण दिलं जात नाही. तो इंजिनियर आहे पण त्याला कोडिंग येत नाही. तो BA आहे पण त्याला कम्युनिकेशन येत नाही. त्यामुळे मग अशा तरुणांना कंपनी ही म्हणते तुम्ही शिकलेले आहात पण तयार नाहीत. मग अशा तरुणांपुढे 2च पर्याय उरतात. एक तर कमी पगाराची नोकरी, नाहीतर नीट. नीट म्हणजे कळलं ना? अगदी बरोबर. नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग. थोडक्यात 8,70,00,000 हा फक्त आकडा नाही, तर ही आपली भावी पिढी आहे. ही पिढी जर काम, शिक्षण, प्रशिक्षण यापासून दूर राहिली तर विकसित भारत 2047 कसा घडणार? नीती आयोगाने एक वाक्य लिहिलंय: भारताची विकसित भारत 2047 ही महत्वाकांक्षा नागरिकांना सतत शिकत राहण्यास, कमाई करण्यास आणि प्रगती करण्यास सक्षम करण्यावर अवलंबून आहे. म्हणजे स्किल हाच खरा विकास. आता प्रश्न तुम्हाला: तुम्ही पदवीसाठी शिकताय की कौशल्यासाठी? तुमच्याकडे डिग्री आहे की स्किल? करिअरच्या दरीत अडकून पडलेल्या या 8,70,00,000 तरुणांना बाहेर काढण्यासाठी काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.